तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग आहे ना, मी डायरेक्ट संध्याकाळपासून चालू केलेला आहे, कारण सकाळपासून शूट करण्यासारखं काही नव्हतं, पण काहीच नव्हतं. सो म्हणून मग म्हणलं संध्याकाळी थोडंफार काय करता येईल तेच मी दाखवायचा प्रयत्न करेन. आणि सकाळी मी काल जे चणे भिजवून ठेवले होते त्याचीच मी आज भाजी नाही केली, मस्त असं चकना टाईप केलेला आहे. जो की खूप छान लागतो टेस्टला, आणि त्यावर लिंबू निचडून खाल्लं ना ते तर वेगळंच लागतं. सो हे एक असं बनवलेलं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळचा वरण भात बनवायचं होतं. सो मग इकडं वरण बनवलं आहे, भात पण बनवलेलं आहे, वरण भात. आणि सकाळचं ते आहे, चपात्या पण आहेत भरपूर. तर आता म्हणलं बाकी तर कामं झालेत, आता काही काम नाही. सो म्हणलं आपण आहे ना मस्त कपड्यांना इस्त्री करावं, कारण मला इस्त्री करायला खूप वेळ लागतो. कमीत कमी मला 2 शर्ट इस्त्री करायला 1 तास लागतो. म्हणजे टोटल मला किती इस्त्री करायचे आहेत, खूप सारे आहेत आज करायचे. म्हणलं करून घ्यावं, एकदाच पडले ना मग खूप पडतात. तर तेच करणार आहे आता मी. इकडे इस्त्री वगैरे घेतली, कपडे पण घेतलेत. तर चला, स्वयंपाक तर झालेला आहे. आणि वरण भात सारखंच म्हणतं, पण मी सारखंच वरण भात करते, कारण आवडतो. संध्याकाळ भाजी चपाती असली की वरण भात खायला खूप मजा पण येते आणि आवडतं पण तसं. सो चला आता मस्त इस्त्री करून घेते कपड्यांना. मला कळत नाही, मला इस्त्री करायला एवढा वेळ का लागत असतो. आणि ही तर पटापटा चालत पण नाही, आणि जास्त स्पीड केलं तर जळायचे कपडे भीती वाटतात. सो असंच करणार आता. चालू झाली का नाही काहीच कळत नाही. ॲटोमॅटिक असतं की कळत पण नाही फक्त, आणि चालू झालेली पण समजत नाही. आता किती वाजले? आता काहीतरी 8, काय माहिती किती वाजले. आता हे बसले मी इस्त्री करायला. बघू आता मला किती वेळ लागतो. मला खूप वेळ लागतो इस्त्री करायला, काय माहिती का. तर चला, मी आता हे पटापटा करते आणि मग तुमच्याशी बोलते. आता 8:30 पावणे 9 वाजले. तर आत्ता माझे इस्त्री करून कपडे झालेले आहेत. किती शर्ट केलेत बघा. 1 2 3 4 5 केलेले आहेत. 5 मला किती तास लागला, म्हणजे 1 तास आणि पाऊण तास लागला आहे, बरोबर पाऊण तास लागलेला आहे. एवढा वेळ लागतो मला इस्त्री करायला यार. चला आता हे मी पटापटा ठेवून घेते.